राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये आणखी काही बदल केले जात आहेत। अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल घटनेमधून काढण्यात आल्याचं कळतंय। एकत्रित राष्ट्रवादीच्या संविधानामध्ये 7 फ्रंटल सेल होते। नव्या संविधानामध्ये फक्त युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल सेल असणार आहे। 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या दरम्यान या घटनेमध्ये बदल करण्यात आले। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये 3 सेल रद्द केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। तर राष्ट्रवादीच्या या घटनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। पक्षाच्या घटनेमध्ये हे बदल केल्याची माहिती मिळते आहे। जे पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले त्यामध्ये हे बदल लिहिण्यात आले आहेत। अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल जे आधी आतापर्यंत या घटनेत होते ते काढून टाकण्यात आले आहेत। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। निलेश, हे सेल नेमके का काढून टाकण्यात आले याविषयी काही कळू शकलंय? यामध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे ती आणि आता नव्यानं जी राष्ट्रवादी अजित पवारांकडे आहे त्याची घटना, या दोन्ही घटनांचं ज्यावेळेस कंपॅरिझन केलं त्यावेळेस काही बदल प्रामुख्याने करण्यात आल्याचं लक्षात आलं। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर चालतो आणि त्याचा कणा म्हणून जर ओळखलं जातं तर अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल हा त्याचे कण आहेत आणि ते 3 सेल जे आहेत ते आता कुठेतरी काढून टाकण्यात आलेत अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। त्या संदर्भातलं एक डॉक्युमेंटेशन एबीपी माझाच्या हातीला लागलेलं आहे। नव्या संविधानात जर आपण पाहायला गेलं तर केवळ युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवा दल या सेलचा समावेश असल्याचं उघड येत आहे। 28 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड झाली आणि त्यानंतर इलेक्शन कमिशन सोबत जो पत्रव्यवहार करण्यात आला आणि जे संविधान त्या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये हे बदल करण्यात आल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांना एक प्रामुख्याने गोष्ट नमूद केली होती की संविधानामध्ये बदल करण्यात आलेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ते केलेत आणि राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार जे आहेत ते राष्ट्रीय कार्याध्यक्षांना मिळावेत अशा पद्धतीचा एक मोठा गंभीर आरोप केला होता। त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात एक चर्चा सुरू झाली होती की नेमकी संविधानात काय काय बदल करण्यात आलेत। त्यातील आता हा एक दुसरा बदल प्रामुख्याने आपल्याला समोर येताना दिसतोय। या संदर्भात नेमकं का हा बदल करण्यात आलेला ते माहित नाहीये, मात्र सुनेत्रा पवार यांना त्याची दखल घेतली आणि त्यानंतर एक पत्र त्यांना इलेक्शन कमिशनला लिहून काही जे बदल करण्यात आलेले होते किंवा जो पत्रव्यवहार झाला होता तोच रद्द करावा अशा पद्धतीची बाब नमूद केली आहे। अगदी निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।